तर इकडे बीडच्या गेवराई तालुक्यातील राक्षस भुवन इथल्या बहुचर्चित वाळू घोटाळ्यात आता कारवाईचा फास अधिकच घट्ट होताना दिसतोय। घरकुल योजनेच्या लाभार्थ्यांच्या नावाचा गैरवापर केल्याचा आरोप होतोय आणि तलाठी, कंत्राटी कर्मचारी तसंच तब्बल 15 दलालांवरती गुन्हे दाखल करण्याची प्रक्रिया सुरू झालेली आहे। धक्कादायक बाब म्हणजे प्रत्यक्ष सर्वेक्षणात 250 लाभार्थ्यांनी आम्हाला कोणतीही वाळू मिळाली नसल्याचा जबाब दिलाय, तर कागदोपत्री नोंदी आणि प्रत्यक्ष वास्तवातील तफावत उघड झाल्यानं खळबळ उडाली आहे। दरम्यान आता तहसीलदार संदीप खुमणे यांच्यावर सुद्धा गुन्हा दाखल होण्याची शक्यता आहे। अंदाजमध्ये ऑलमोस्ट 250 लाभार्थीच्या OTPचा गैरवापर झालेल्याचा बयान आमच्याकडे लाभार्थींनी दिलेला आहे, तक्रार दिलेला आहे। आणि त्यामध्ये लाभार्थींनी आम्हाला 15 प्रायव्हेट पीपल त्यांच्याकडे खासगी व्यक्ती त्यांच्याकडून OTP घेतलेला आहे तसं आम्हाला स्टेटमेंट दिलेलं आहे। त्या अनुषंगाने आम्ही त्या 15 लोकांच्यावर कारवाई करणार आहे। आता ज्या खासगी माणूस जो OTP घेतलं होता आणि मी सर्व शासकीय अधिकाऱ्याच्या जेव्हा सुनावणी घेतलं होतं त्यामध्ये 4 ते 5 लोकांचं नाव सर्व तलाठी मंडलाधिकारी असेल आम्हाला सूचना दिलेलं आहे, जेव्हा यामध्ये डायरेक्टली इन्वॉल्ड आहे त्यांच्यावर आपण गुन्हा दाखल करणार आहे। तहसीलदारांवर पूर्ण या प्रकरणाचे विश्लेषण करून आणि वरिष्ठ स्तरावरून मार्गदर्शन घेऊन आम्ही पुढच्या कारवाई करणार आहोत।